बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहे। त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहे। या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती शहरातील राजकमल चौकात सकल हिंदू समाजातर्फे मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशामध्ये हिंदू, मुंडा, चकमा, कुक्की, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित बांधवांवर अत्याचार केले जात आहे। या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करण्यासाठी हिंदू बांधवांनी आपले कर्तव्य समजून बांगलादेश येथील हिंदू बांधवांवरील होत असलेल्या अमानवी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी सर्व महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधीसह मोर्चात सहभागी झाले होते। मागील काही दिवसापासून बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे। बांगलादेशातील अनेक हिंदू बांधव भगिनीवर अमानुष अत्याचार होत आहे। तसेच हिंदू मंदिरावर हल्ले होत असून हिंदू देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात येत आहे। सदरील घटनेच्या सकल हिंदुस्थानातील हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या जात असून यासंबंधी भारत देशात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून बांगलादेश हिंसाचाराच्या विरोधात निषेध रोष व्यक्त करत आक्रोश मोर्चा हिंदू बांधवांच्या उपस्थितीत व्यापक व आयोजन करण्यात आला होता। या बैठकीत सर्व स्तरातील हिंदू बांधव, महंत, युवक, व्यापारी वर्ग यांची उपस्थिती लक्षणीय होती। मोर्चाच्या अनुषंगाने अनेकांनी आपले मत व्यक्त केले। केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार थांबवावे यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा, बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय द्यावा, भारत देशातील आणि बांगलादेशातील घुसखोरांवरती कडक कारवाई करावी असा सूर व्यक्त करण्यात आला। या मोर्चाचे आयोजन माजी मंत्री जगदीश गुप्ता, प्रवीण पोटे, आमदार राजेश भाऊ वानखेडे, आमदार केवलराम काडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसर, शिवराय कुलकर्णी असे अनेक लोकप्रतिनिधीसह असंख्य हिंदू, महिला, पुरुष सहभागी होते। जनसमर्थन न्यूज, अमरावती।